गुड मॉर्निंग. ओम नमः शिवाय. मी गीताच्या तुम्ही तुमच्या सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत. संडेचा दिवस आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तुमच्यासाठीच माझी सकाळ आहे. आज उशिरा उठलो, मस्त 8-8:30ला उठलेली आहे आणि निवांत आज सगळे कामं निवांत करायचे का. आणि मेन म्हणजे सांगायचं होतं तुम्हाला, आता करायला मी नाश्त्याला उपमा, चहा पाणी झालेलं आहे, देवपूजा मस्तपैकी झालेली आहे आणि आता म्हणजे सर आता उपमा करायचा आहे. तर कसं वाटायला तुम्हाला हे मला जाणून घ्यायचं होतं. ती मस्त उपम्याची तयारी केली मी. रवा भाजून घेतलेला आहे थोडाफार, कारण मी भाजून ठेवते, अशी मला सवय आहे भाजून ठेवण्याची. आणि भाजून ठेवल्यामुळं कसं जाळ्या ते होत नाहीत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि दाखवते मी. चिरून घेतलेला आहे कांदा आणि शेंगदाणे घेतले, उडदाची डाळ घेतली, डाळ धुवून न घेता पुसून घेतलेली आहे, फक्त हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, टोमॅटो घेतलेले आहेत आणि मस्त करायचं आपल्याला उपमा. मला वाटत असणार आहे अरे किती छान आहे, सकाळी 8-8:30ला उठली पण मस्त आवरून झालेलं आहे आणि अजिबात राडा नाही, काही नाही. मस्त ताट सजवून आहे. आता उपम्याला सुरुवात होणार आहे. आणि आपल्या घरात बघा किती लेकरं पळायलेत, करायलेत, कुणी टॉवेल कुठं टाकलाय, वट्ट्यावर सगळा राडा झालाय, असं तुम्हाला सगळ्यांना वाटत असणार आहे. पण ही गैरसमज तुम्ही मनातला काढून टाका, कारण घर हे प्रत्येकाचं सारखं असतंय. कुणी कितीही सुगरण असली तरी थोडाफार राडा होणार आहे. प्रत्येकाच्या घरात लेकरं आहेत आणि मोठे असो किंवा छोटे, राडा तेवढाच होते घरामध्ये. फक्त तुम्हाला तेवढंच मला आज दाखवून द्यायचं होतं की तुम्हाला हा मोबाईल आहे, तर त्या मोबाईलमध्ये बघणाऱ्यांच्या लक्षात येईल, ह्या मोबाईलमधून मी शूट करायले समोरच्या, तर तुम्हाला फक्त माझं एवढंच दिसायलंय की मी मस्त ताट सजवलंय, उपण्याची तयारी करायला मस्त आवरून झालेला आहे आणि एवढा काही राडा दिसत नाही, काही नाही. पण त्या कॅमेरामध्ये बाकीचा राडा दिसत असणार आहे. कांद्याचा पाचोळा पडलेला आहे, पण सहसा मी असं टाकत नाही, डिशमध्ये ठेवत असते. इकडं कट करायचं, लगेच डिशमध्ये जेवढा राडा असेल तेवढा गोळा करायचा, म्हणजे आपल्याला आवरायला सोपं जाते. आणि पाठीमागं बघतो तुम्ही मसाल्याचा डब्बा ठेवला, रव्याचा डब्बा ठेवलेला आहे. पण जेव्हा आमच्यासारख्या यूट्यूब चॅनलवाल्यांना दाखवायचं असते की आता आम्हाला एवढंच करायचंय आणि मग एवढंच आम्ही स्वच्छता पण करतो. बघा माझं तुमच्या बोलण्याच्या नादात माझी कढई तापली, तर तोपर्यंत शेंगदाणे भाजून घेते. तर एवढंच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या घरामध्ये ते कॅमेरा असते म्हणल्यासारखं आहे की जी सगळा राडा दिसून येत आहे, तर आम्ही त्या कॅमेऱ्याने न शूट करता ह्या कॅमेऱ्याने शूट करतो. जेवढं आवश्यक आहे तेवढंच तुम्हाला स्वच्छता दिसते. त्याच्यामुळं तुम्ही अजिबात टेन्शन घेत जाऊ नका. माझ्या घरामध्ये एवढा मोठा राडा आहे आणि ह्यांच्या घर किती स्वच्छ असेल ते आता मनातून काढून टाका. प्रत्येकाचं घरी सेम असते. मला एवढंच सांगून द्यायचं होतं की तुम्ही आम्ही काही वेगळे नाही, तर सेम आहेत आणि तेवढाच राडा माझ्याही घरामध्ये असते. चला आता शेंगदाणे भाजून घेते आणि मस्त उपमा तयार करून घेते आता. आणि आणखीन भरपूर कामं राहिले. स्वयंपाक करायचं, स्वयंपाकाचं नियोजन नाही की काय करायचंय, नॉनव्हेज करायचं का व्हेज करायचंय, त्यानुसार आता स्वयंपाक चालणार आहे. नंतर धुणं आहे, भांडी आहे आणि सगळे कामं माझे घरातच केले जातात, म्हणजे मीच करते. त्याच्यामुळं माझ्या कामाला नाही म्हणलं तरी 1-12 तर नक्की वाजतात. त्याच्यानंतर मग आपलं शूट केलेलं एडिटिंग करणं, हे सगळ्या गोष्टी राहतात. म्हणजे अख्खा दिवस माझा बिझी असते म्हणल्यासारखं काम आहे. तर त्यातनं पण मी माझा आनंद शोधत असते आणि यूट्यूब चॅनल काढणं किंवा ते चालवणं किंवा ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं ही माझी एक आवड आहे. पहिल्यापासून मला काही ना काही करायची आवडीच्या गोष्टी ही सवय आहे. आणि तुम्ही पण तुमच्या आवडीच्या गोष्टी रोजच्या दिवसाला काही ना काही करत जा, त्याच्यामुळे तुम्ही आनंदी राहताल. दिवसही कसे रोजच्या रोज जात असते तर. आणि परत म्हातारपणे आपण विचार करतो की आपण आयुष्यामध्ये काहीच केलं नाही, तर तसं कधीच होऊ देऊ नका. तुमच्या आवडीच्या गोष्टी करत राहा. फक्त आपल्या मनाला एकदा विचारायचं की ही गोष्ट योग्य आहे का नाही. योग्य म्हणलं की करायला सुरू करायचं, कारण कुठली गोष्ट चांगली आणि वाईट हे आपल्या मनापेक्षा कोणच जाणू शकत नाही. चला भरपूर साऱ्या गप्पा झाल्यात, आता करून घेते उपमा आणि यूट्यूबवाल्यांची सच्चाई तुमच्या पुढे आणलेली आहे राड्याची. चला आता करून घेते. चल रे. आहे माझं
खाऊन घे किती अगोदरच किती उशीर झालाय. नाही निघाले का अजून? हो पण तुला आवरून तिथपर्यंत जावं लागेल ना. हा? एक डोळा लाल कशाने झाला? कडचा डोळा हा शॅम्पू दिला डोळ्यात. लाल किती ह्या भागामध्ये असं कसं काय नेमकं? कॅम्पस घेऊन जाण्याचा. नाही 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 ह्या एपिसोड मला वाटलं कॅम्प दवाखान्याचा. नाही नाही आपल्या गावामध्ये कॅम्प आल्याला मी कधीच बघितला नाही दवाखान्याचा. आपल्या इकडे येत नाही आपल्या इथं dental clinic कुठे आपल्या ह्याच्यात? म्हणजे गव्हर्नमेंटचं असते का? आपलं फालतू गाव आहे. अरे पण गोळ्याचं पण असं आलंय कॅम्प असं काहीच नाही ना कधी मी ऐकलं. म्हणजे कॅम्प हा प्रकार गावामध्ये नाहीच मी बघितला. फ्री मध्ये आमच्याच पाठीमागं आपण कधी आलीच नव्हती का? ते सरकारी दवाखान्यामध्ये आले ते तसं नाही कॅम्प म्हणजे कसं असतंय एखादं गावचं मंदिर काढते मारुती मंदिर मग गणपती एक छोटं गाव पाहिजे त्याला. हा जिथं की अख्खं गाव गोळा होतंय. ते तसलं गाव नसतंय का की जिथं गाव गोळा होतंय पूर्ण. लई छोटं हा छोटं गाव म्हणजे तुम्ही entry मारणार हिरो सर्किट? हा तिथं भोंगा करत ते जाते की आज येणार आहे म्हणून इथं दाताचं आहे काही दुखत असेल तर या म्हणून असं भोंगा चालतंय थोडं 15-20 मिनिटात. गाव एवढंच असतंय सगळा प्रसार होतोय मग. लगे लोक पण येते काम सोडून. कुणाचं दुखायला की ती त्याला सांगते ती त्याला सांगते की असं असं आहे म्हणून. मग तुम्ही चेकअप करणार आणि त्यांना इथे यायला सांगणार. मग कधी कधी गावचे लोक सत्कार करते डॉक्टर साहेब आहे म्हणून आमचा आम्हाला लाज वाटते. आम्हाला ते ढेकळं काही येत नसते पण त्यांना वाटते लय भारी सुंदर आली ते घेऊन. लिंबाची पहिली. लिंबू एक असल्यास नाही पावभाजीला वापरलं नाही एक पद्धती. एक माणूस आलता ना आता PhD मध्ये तुम्ही आमच्या गावात जातात ना म्हणून. मी फायनल इयरला गेली असेल कधी तर तेव्हाच तुम्ही लक्षात ठेवलंय म्हणून तुम्ही आमच्या गावाला जातात ना. मला आले असेल म्हणलं मला नाही माहित आता. खेड्यातले लोक चांगले पण असतात असे म्हणजे गर्व बिर्व नसणारे असे असतील जरा नॉर्मल लोक असतील तर. आपल्या इकडे आल्यानंतर कोण कोणाला भाव दिल्यासारखं वाटतच नाही. एका गावामध्ये मग सरपंच जरा दिलदार असला किंवा ते गाववाल्याने कुणीच पैसे देऊ नका सगळे पैसे मी देणार असं म्हणलं का. हा एका गावामध्ये लय बिल करायचं नव्हतं. सरपंच म्हणलं त्याच्याला कुणाला करून घ्यायचे का पैसे अजिबात लोकांकडून घेऊ नका जे काही होते ते मी देतो पण चहा पाण्याचा खर्च पण मी देतो. आणि डोसा इथूनच पॅक करू. आज आहे का नाही डोसा? हा ना. कॉलेजमध्ये अजून शिरा चाललाय ना. खाऊन चाललात ना तुम्ही सगळेजण. भाकरी करून घेणार आहे आता आणि नंतर वरण झालं की मग त्याच कुकरमध्ये भात पण लावून घेणार आहे. कारण जे दुसरं कुकर असते नेहमीच आपलं त्याचा वाल गेलेला आहे. ज्यावेळेस लोणच्याचा व्हिडिओ मी बनवायला लागले होते त्याच वेळेला त्याचा वाल खराब झाला त्यावेळेसपासून बंद आहे आणि एकच कुकर कसं वापरण्यात यायला लागलं नेहमीसाठी. बघा त्याला वालपासून आणावं लागणार आहे म्हणजे आपले कामही सोपे होतात. नाहीतर एकावर आधारित म्हणलं ना मग एक पुस्तरी एकाची वाट बघत बसावी लागेल. आणि दिदीचा आज कॅम्प होता म्हणून तिने गेलेली. आज रविवारची सुट्टी असून सुद्धा त्यांना सुट्टी भेटली नाही. कुठल्या तरी खेड्यामध्ये कॅम्प जाणार होता तर गेलेली तिने आवडून सगळं. मग उपमा खाऊन गेली फक्त. आता आल्यावर जेवण करायला गेलं. स्वयंपाक ते सगळं आवरलेलं आहे आणि आत्ता वाजले नाही तर 1:45. तर चला म्हणजे दुपारची वेळ आहे तर दळण करून घेता येते. ज्यांना कुणाला भजी शिकायची असणार आहे तर त्यांनी बुधवारचा किंवा गुरुवारचा आवडीचा व्हिडिओ बघा माझा. त्याच्यामध्ये मी प्रॉपर भजी कशी करते तर ते सांगणार आहे. आणि तुम्ही आयुष्यात तेवढी टेस्टी भाजी कधीच खाल्ली नसणार आहे ही मी गॅरंटी देते. एवढी छान भाजी लागते ती भजीची. जे कुणी लातूरचे त्यांना माहीत असणार आहे. पण उस्मानाबाद आणि बीड साईडला भजी नसती. हे फक्त लातूरची स्पेशालिटी आहे. आणि लातूरमध्ये आल्या आल्या ही रेसिपी मी शिकून घेतली होती. कारण नवीन पदार्थ शिकायला आपण कधी पण तयार असतो. तर जवळपास आता 12-13 वर्ष व्हायला लागलेत मला ही रेसिपी येते. अशा कामामध्ये अख्खा दिवस जाणार आहे आपला. तर चला आता मी आजचा व्हिडिओ इथं संपवते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.